मारुती स्विफ्ट सीएनजी लॉन्च केली असून गाडीमध्ये बूट स्पेस वाढवण्यासाठी 2 सिलेंडर दिलेले आहेत का, कोणते कोणते फीचर्स दिलेले आहेत आणि महाराष्ट्रात किंमत किती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूयात. नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी. भारतातील नंबर 1 कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या नव्या अपडेटेड स्विफ्टला सीएनजी अपडेट देत ग्राहकांना गणपती उत्सवाची गोड बातमी दिलेली आहे. इतर कंपन्या धडाधड गाड्या लॉन्च करून सुद्धा भारतीय ग्राहक फक्त स्विफ्ट सीएनजीची वाट बघत होते आणि ही गाडी आता लवकरच शोरूम मध्ये उपलब्ध होणार आहे. आपल्या चॅनलवर सुद्धा याचा रिव्ह्यू लवकरच येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. 12 सप्टेंबर 2024 रोजी सुझुकी सीएनजी स्विफ्टचे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशियली अनावरण करण्यात आले असून या गाडीच्या पेट्रोल व्हर्जनलाच सीएनजीशी ट्विक करून मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की मे महिन्याच्या 9 तारखेला मीडियासमोर 4थ्या पिढीच्या स्विफ्टचे अनावरण करण्यात आले होते. आता बघूयात गाडीमध्ये काय काय फीचर्स आणि तंत्रज्ञान देण्यात आलेलं आहे. सीएनजी स्विफ्ट मध्ये 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी, रिअर एसी वेंट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कनेक्टेड कारटेक, 60/40 स्प्लिट सीट्स आणि सेफ्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, 6 एअरबॅग्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह कॅमेरा, रिअर डिफॉगर, ऑटो हेडलॅम्प, पुश स्टार्ट स्टॉप बटन विथ स्मार्ट की, हिल होल्ड असिस्ट, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन सारखे फीचर्स दिलेले आहेत. नव्या सीएनजी स्विफ्टमध्ये सुझुकीचे नामी सीएनजी तंत्रज्ञान दिले असून या गाडीच्या अपडेटमध्ये कंपनीने सीएनजी गॅस भरण्याचा नॉब जो आहे तो पेट्रोल कॅपच्या शेजारीच दिलेला आहे. इथे ओपन तुम्हाला मिळणार नाही. गाडी सुरू होण्यासाठी इथे तुम्हाला पेट्रोलची आवश्यकता पडणार आहे, परंतु गाडी स्टार्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ती सीएनजी वरती शिफ्ट होणार आहे. आता प्रश्न राहिला, गाडीमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी बूट स्पेस वाढवण्यासाठी दिलेली आहे का, तर नाही. एकच सिलेंडर तुम्हाला मिळणार. 8 ते 9 किलो सीएनजी त्याच्यामध्ये बसणार आहे आणि हा एक सिलेंडर जो आहे तो बूट स्पेस खाणार आहे. तुम्हाला जास्त बूट स्पेस मध्ये जागा मिळणार आहे. जशी जुनी स्विफ्ट एक सिलेंडर सह येत होती, ही सुद्धा तुम्हाला एक सिलेंडर मध्येच बघायला मिळणार आहे. त्यामुळे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी सध्या तरी सुझुकी देणार नाहीये. आता बघूयात स्विफ्ट सीएनजीच्या प्राइसेस काय काय ठेवण्यात आलेल्या आहेत. टॉप मॉडेलमध्ये सीएनजी ही आजकालच्या ग्राहकांची मागणी असते आणि मारुती सुझुकीला इतर कंपन्यांकडून मिळत असलेले कॉम्पिटिशन यामुळे स्विफ्ट सीएनजीला VXI ऑप्शनल आणि ZXI या ट्रिम्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गाडीच्या टॉप सीएनजी ZXI ट्रिमची जी एक शोरूम किंमत आहे जवळजवळ 9,20,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. VXI ऑप्शनल सीएनजीची एक शोरूम किंमत 8,46,500 रुपये ठेवण्यात आलेली असून VXI सीएनजीची एक शोरूम किंमत जी आहे ती 8,19,500 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आता मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही पेट्रोल आणि सीएनजीच्या प्राइस मध्ये तफावत बघितली तर 80 ते 90,000 रुपयांचा प्राइस डिफरन्स जो आहे तो सीएनजी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता बघूयात सीएनजी स्विफ्ट मध्ये किती तुम्हाला मायलेज आणि इंजिन पॉवर काय आहे. सीएनजी स्विफ्ट मध्ये Z12 सिरीजचे 3 सिलेंडर इंजिन दिले असून हे इंजिन 1.2 लिटर क्षमतेचे आहे. सीएनजी इंधनावर हे इंजिन 69.75 PS पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या सांगण्यानुसार स्विफ्ट सीएनजी पेट्रोल मोडमध्ये 24.80 kmpl आणि सीएनजी मोडमध्ये 32.85 kmkg मायलेज आहे ते क्लेम करते. सीएनजी मध्ये फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला ऑटोमॅटिक सीएनजी मध्ये सध्या तरी मारुती सुझुकी मध्ये बघायला मिळणार नाहीये. आता या गाडीला कुठल्या कुठल्या गाड्यांची टक्कर आहे ते बघूयात. सध्या भारतीय बाजारात ह्युंडाई आणि टाटा मोटर्स कडून सुझुकीला काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्सने सीएनजी मध्ये ट्विन सिलेंडर तंत्रज्ञान आणि चांगली सेफ्टी त्याचबरोबर ऑटोमॅटिक ऑप्शन दिला असल्याने ग्राहक टिगॉर, टियागो किंवा पंच घेणं प्रेफर करतात. पंच मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत नाही, पण लवकरच तुम्हाला सीएनजी मध्ये ऑटोमॅटिक पंच मध्ये देखील बघायला मिळणार आहे. ग्राहक जे आहेत ते टाटाच्या गाड्यांना सध्या खूप पसंती देत आहेत. दुसरीकडे ह्युंडाईने नुकतीच एक्स्टर आणि निऑस ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजीसह लॉन्च केली असल्याने ग्राहकांना बूट स्पेस मध्ये दोन्ही कंपन्यात कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. पण जर तुम्ही सुझुकीची सीएनजी स्विफ्ट घेतली तर तुम्हाला इथे बूट स्पेस मध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. त्यामुळे ग्राहक थोडासा इथे विचार करू शकतात. पण मारुती सुझुकीची फॅन फॉलोविंग आणि त्यांची मिळणारी सर्व्हिस पाहता ग्राहक सीएनजी स्विफ्टला घेतील असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.